डाळीसाठी पाणी ठेवलेलं आहे. डाळ धुवून घेतलेली आहे. डाळीमध्ये तेल टाकून चोळून घेऊया, कारण ते डाळ शिजली पाहिजे म्हणून. आणि आता पाणी गरम झालेलं आहे आणि डाळ आता पाण्यात टाकून देऊया. आणि पाण्यामध्ये डाळ आता किती अर्धा पाऊण तास तरी शिजायला लागतंच डाळीला. आणि पाऊण तासानंतर मग कटासाठी आपण ते उरलेलं पाणी आपण जास्तच प्रमाणात पाणी टाकायचं, कारण की डाळ मऊ शिजून हातात असं नरम झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी कटाच्या आमटीसाठी पाणी काढून झालेलं आहे. आणि मग वेगळं काढून ठेवायची, त्याच्यातली डाळ थोडी काढायची बाहेर आमटीसाठी कटाच्या. आणि मग त्याच्यात गूळ टाकून परत डाळ शिजवून घ्यायची. परत डाळ शिजवून घेतल्यानंतर मस्त हवं तसं लागेल तसं तुम्हाला गोड बनवायची आहे पुरणपोळी. मग ते शिजवून घेऊन गुळाला पण पाणी सुटतं. पाणी एकदम गाढं झालं पाहिजे, म्हणजे गुळ एकदम गुळाचं पाणी हे झालं पाहिजे, आटलं पाहिजे. मग ते झाल्यानंतर मग आपण पुरण वाटून घ्यायचं, म्हणजे ते पुरण होतं. पुरण वाटायच्या आधी आपण हे वेलची, बडीशोप, सुंठ ह्याचा पावडर बनवून घ्यायचं. पावडर बनवून मिक्सरमध्ये असं नरम असं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं चाळून. आता कोणाला मोठं लागतं तर त्याच्या पद्धतीने पण मी चाळून टाकते, कारण ते पुरणपोळी बनवताना लाटताना लागतात दाणे, त्यामुळे पुरणपोळी अशी पातळशी होत नाही. आता पीठ मळून आपण त्यांचे गोळे करून घेऊ आणि पुरणपोळ्या लाटायला घेऊ. आता पुरण भरून घेते आणि पोळ्या लाटायला घेते. आणि पुरण असं भरभरून भरते मी, मला आवडतं पुरण भरभरून भरायला. आणि छान अशा फुसफुशीत नरम पोळ्या होतात. झालेले दोन्ही साईडने पीठ लावून घेते, कारण मी ना पुलपाटावर करत नाही, कारण की चिपकतात पुलपाट. मी पुरणपोळी बेकिंग पेपरवरच लाटते, कारण ती उचलून मी डायरेक्ट टाकते पुरणपोळी पेपरासहितच तव्यावर. त्यामुळे मला जरा मस्त मोठ्या अशा पोळ्या लाटते मी. मला मोठ्या पुरणपोळ्या लाटायला सोप्या पडतात त्याच्यामुळे, बेकिंग पेपरमुळे. तवा पण गरम झालेला आहे. आता पुरणपोळी टाकून घेऊया. मस्त अशी पुरणपोळी टाकलेली आहे. पहिली पुरणपोळी मस्त छानशी टाकलेली आहे. आणि त्याच्यावर आपण तूप टाकून घेऊया आणि त्याला परतून घेऊया. कोणी तेल पण लावू शकतं, असं तुपाचं गरज नाही, पण पुरणपोळी तुपात छान होते. मी नॉर्मली गव्हाचंच पीठ घेते पुरणपोळीमध्ये, कारण की मला गव्हाच्या पिठात नरम अशा फुसफुशीत पुरणपोळ्या होतात, त्यामुळे मी मैद्याचा वापर करत नाही. तर ही अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार झालेली आहे.